आज आपल्या अकोल्यामध्ये एवढी गर्दी की तुम्हाला काय सांगावं. आणि हे कुठे काय कसं हे तर मी तुम्हाला व्हिडिओत पुढे सांगतो, तिथपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या. तर काय म्हणता मग मित्रांनो, कशा आहात? सगळ्यांना मनापासून जय शिवराय. आज जायचं होतं भाऊ आपल्याला शेगावला. काय आपाताप्यामध्ये आलो, बसमध्ये बसलो आणि निघालो डायरेक्ट अकोला जाण्यासाठी. अर्ध्या घंट्यानंतर अकोल्यामध्ये पोहोचली तर तिथे ट्रॅफिक तर एवढं की पूर्ण रस्ता जाम झाला होता. म्हणजे की आपली बस पण तिथंच अटकून पडली होती. पोलिसांनी हळूहळू रस्ता मोकळा केला. कसं तरी त्या ट्रॅफिक मधून निघून पोहोचलो स्टेशनवर आल्यावर सगळ्यात पहिले तर घेतल्या आपल्या तिकिटा काढून आपल्या प्लॅटफॉर्मवर आलो. तिथे तर मस्तपैकी एक छोटासा व्हिडिओ काढून घेतला. थोड्या वेळानंतर आपली ट्रेन आली. ट्रेन मध्ये बसलो, निघालो डायरेक्ट शेगावला जाण्यासाठी. असं करून शेगावच्या स्टेशनवर पोहोचलो. नंतर ऑटोत बसून निघालो गजानन महाराजांच्या मंदिराकडे जाण्यासाठी. मंदिराकडे जाता जाता रस्त्यात आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन पण होऊन गेले. मंदिराजवळ आल्या दिसला आपल्याला हा गजरेवाला. त्यांच्या जवळचे तिघींसाठी पण मस्तपैकी गजरे घेतला भाऊ मस्तपैकी आपल्या डोक्याला लावून आणि आलो आपल्या गजानन महाराजांच्या दरबारामध्ये. मंदिरामध्ये आल्या सगळ्यात पहिले तर आपल्या महाराजांच्या दर्शनाकडे निघालो. तर तिथे तर एवढी मोठी लाईन की तुम्हाला काय सांगा. ही महाराजांच्या भक्तांची लाईन ही आज नाही तर अशी रोजच असते. अख्ख्या महाराष्ट्रात काय अख्ख्या दुनियेत पण असं मंदिर कुठंच नाही जसं आपल्या महाराजांचं आहे. या मंदिराचं स्वच्छताही पहिलाच नंबर आहे. सगळे भक्त लाईन मध्ये थांबलेले होते, तरी पण या मुलाला कोणीच नाही थांबवू शकलं. त्याची मम्मी त्याला किती आवाज देणार, पण मुलगा एक नाही आणि दोन नाही. लाईन मध्ये अजून थोडं समोर गेल्यावर दिसले आपल्याला हे आजी आणि आजोबा. त्यांना पण घेतलं आपल्या व्हिडिओ मध्ये घेऊन. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर इकडे हे आजी आजोबा म्हणून आमचे 2 फोटो द्या काढून. म्हटलं काही विषय आहे का, त्यांचे 2 फोटो काढून दिले. नंतर निघालो महाप्रसादालयात जाण्यासाठी. आतमध्ये आल्यावर इथली गर्दी तर मग तर काही विचारूच नका. दिवसातून इथं किती पब्लिक महाप्रसाद घेण्यासाठी येते हे फक्त तुम्हाला इथं आल्यावरच माहिती पडणार. जेवण पण असं की असं जेवण कुठंच नाही मिळत. इकडे या दोघींचं जेवण पण चालू झालं होतं. राहिलो फक्त आपण की जे व्हिडिओज काढत आहोत. सगळ्यांनी मस्तपैकी एकत्र जेवण करून घेतलं. जेवण करून झाल्यावर मी म्हणून मनीषाताई इकडे बॅग मधून काय काढत आहे, पण तिकडे तर सोपची पण सुविधा होती. सोप वगैरे खाऊन आपल्या महाराजांच्या परिसरामध्ये थोडासा आराम करून घेतला. बाहेर आल्यावर घ्यायचा तर इकडे आपल्याला पेढ्यांचा प्रसाद, तिथून थोडासा प्रसाद घेतला. नंतर संध्याकाळी बसमध्ये बसलो तर पूर्ण रात्र झाली होती. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तिथपर्यंत आपल्या पेजला फॉलो करून घ्या. जय शिवराय.